आणि या सन्मान सोहळ्याची सुरुवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि भारतीय संस्कृतीतलं पवित्र मानलं गेलेलं दीप प्रज्वलन करत आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम। सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन, त्यांच्या चरणी नतमस्तक होत आजच्या या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सन्मान सोहळ्याची सुरुवात आपण केली। आणि यानंतर या मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने इथं स्वागत करत असताना आज संपूर्ण सोलापूर शहरातल्या या इतिहासामध्ये सर्वात लोकप्रिय आणि ऐतिहासिक असा हा क्षण आपण सर्वजणच अनुभवत आहोत। मोठ्या जिद्दीनं 24 तास अहोरात्र आपल्या भारतीय जनता पार्टीचा हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत ठेवताना हा भक्कम असा विश्वास या ऐतिहासिक विजयाच्या माध्यमातून सत्यात उतरवलाय। आणि म्हणून या ऐतिहासिक अशा महाविजयी मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं असताना या संपूर्ण मेळाव्याच्या पाठीमागचा उद्देश मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेतून करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहराच्या ज्येष्ठ अशा अध्यक्ष असलेल्या आदरणीय रोहिणीताई तडवळकर यांना मी आमंत्रित करते आणि विनंती करते त्यांनी या मेळाव्याची सुरुवात स्वागतपर प्रास्ताविकेतून इथं करावी। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। धन्यवाद। आज आपल्या या विजयी मेळाव्यासाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यासाठी आणि आमच्या सोलापूरकरांच्या जी कामं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहेत त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। सोलापूर शहराच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करते। या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय पालकमंत्री माननीय खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, सर्व आजी आणि माजी खासदार आमदार, माननीय महापौर, सभागृह नेते, उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व उपस्थित नगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, शासकीय अधिकारी, सर्व पदाधिकारी, नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, या शहराचं अध्यक्षपद 14 एप्रिल 2025 ला मी घेतलं। त्यानंतर सोलापूर शहरामध्ये नगरपालिका, पंचायत समित्या, महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की आपल्याला निवडणुका आपल्याला सर्व ताकदीने लढवायच्या आहेत। आणि ह्या निवडणुका लढवत असताना एक विद्यार्थी परिषदेची कार्यकर्तीला ही जबाबदारी दिली असताना मला मनावर मोठं दडपण होतं की आपण हे सगळे काम करत असताना सर्व माझे सहकारी, जुन्या नव्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन ही मोड बांधली आणि आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वी करण्याचा चंग बांधला। त्याचबरोबर नगरपालिका, पंचायत समित्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आपण कमळाच्या चिन्हावरती सर्व उमेदवारांनी निवडणुका लढवल्या। यावेळेला फक्त आणि फक्त जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका 100% कमळाच्या चिन्हावर लढवणारी सोलापूर जिल्हा एकमेव आहे असं मला म्हणायला वावगं वाटणार नाही। आपल्या सर्वांचा विश्वास सार्थ करत आम्ही हे जे व्रत घेतलेलं होतं, या सोलापूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं म्हटलं जायचं, परंतु हा मोडून काढत सर्व आमदार, सर्व आमचे कार्यकर्ते, जुन्या नव्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आम्ही हा गड पार केलेला आहे।
सोलापूर महानगरपालिकेमध्ये 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढले साहेब आणि 87 उमेदवार आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणत सर्व पदाधिकारी महानगरपालिकेवरती आम्ही झेंडा लावला। यामध्ये केंद्राच्या योजना आणि आपण राज्य सरकारने केलेली मदत ही आम्हाला बहुमोल मोलाची ठरली। आम्हाला आपण दिलेली पाण्याच्या योजना, त्यासाठी दिलेले पैसे, त्याचबरोबर सोलापूर शहराच्या विकासाचा जो आराखडा केला, MIDC ला जे पैसे दिले, आपण जो निधी उपलब्ध करून दिला, त्यामध्ये या शहराच्या नागरिकांनी आपल्यावरचा विश्वास दाखवत आम्हाला बहुमोल मतांनी निवडून दिलं। त्याचबरोबर हे करत असताना ह्या सर्व यशामध्ये आमचे सर्व माननीय पालकमंत्री यांनी मला एका धाकट्या भावासारखं सहकार्य केलं। त्याचबरोबर ज्यांच्या वडिलांच्या बरोबर आम्ही कामाला सुरुवात केली ते आमचे आमदार कल्याण शेट्टी दादा, आमचे जावाई देवेंद्र दादा आणि आमचे शहरातले आमदार, सर्व लोकप्रतिनिधी यांना सहकार्य घेऊन आम्ही हा विजय संपादन केला। त्याचबरोबर सोलापूर साहेब, सोलापूर ही एक सिद्धरामेश्वराची पावन नगरी आहे। सोलापूर हे एक धार्मिक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून इथे नावाजलं जातं। या ठिकाणी अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर या ठिकाणच्या सर्व तीर्थक्षेत्राला येणारे लोक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतात। त्यासाठी एक धार्मिक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून आपल्याला या नगरीचं पुनर्वसन करायचं आहे। यासाठी आम्ही सर्व नगरसेवक या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण आम्हाला मोलाची मदत करत आहातच, शिवाय सोलापूर महानगरपालिकेमधली बस सेवा ही एक मोठी अडचणीची गोष्ट झालेली आहे। या बस सेवेसाठी आम्ही सगळेजण मिळून शहरामध्ये दळणवळणाच्या सोयी कराव्यात, शहरामध्ये पुन्हा एकदा पूर्वीचं वैभव प्राप्त व्हावं, वस्त्रोद्योगाची नगरी म्हणून पुन्हा नव्याने आमच्या शहराची ओळख व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत। त्याचबरोबर शहरामध्ये अनेक योजना आपण मंजूर केलेल्या आहेत। MIDCतल्या योजना असतील, वस्त्रोद्योगाला दिलेली सबसिडी असेल, त्याचबरोबर रेडीमेड युनिफॉर्मचं एक हब या ठिकाणी होत आहे, यासाठी शासनाने केलेली मदत असेल, या सर्व माध्यमातून आम्ही आपल्याला धन्यवाद देण्यासाठी ही सभा इथे आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा या योजनेला आपण जे 1400 कोटी रुपयाचं मदत केलेली आहे, कोणत्याही प्रकारची कर आणि दर वाढ न करता हे पाणी आम्ही सोलापूरच्या शहरवासियांना देत आहोत। सोलापूरमध्ये लोकांचा गैरसमज करून देण्यात आला की ही कर आणि दर वाढ करून लोकांवरती कराचा बोजा वाढवतायत की काय, परंतु सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना मी आश्वासित करू इच्छिते की ही कोणत्याही प्रकारची करवाढ दरवाढ न करता सोलापूरला आम्ही नियमितपणे पाणी पुरवठा करण्याचं वचन देत आहोत। साहेब, या सगळ्या गोष्टी माझ्या नंतर आपल्याला माननीय पालकमंत्री असतील, या शहराचे प्रतिनिधी असतील, आपल्या भाषणांमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करतील, पण आज या प्रसंगी मी आपल्याला एवढंच बोलू इच्छिते, हे यश हे आमच्या कोणाचं एकट्याचं नाही, तर या यशामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते, आपला पक्ष कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे। सर्व कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि सर्वात मोठा वाटा जो आहे ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आमचे पालकमंत्री यांनी आम्हाला बळ दिलं, म्हणूनच केवळ आणि केवळ हे यश आम्ही प्राप्त करू असं म्हटलं तर वावगा होणार नाही। या ठिकाणी या प्रसंगी अधिक न बोलता आपण आज इथे आलात, आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं कौतुक करण्यासाठी, त्याबद्दल एवढ्या उन्हात सुद्धा आमचे सर्व नागरिक आपल्याला ऐकण्यासाठी, आपल्या सोलापूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। सर्व नागरिकांचं आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय रोहिणीताईंचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आजच्या विश्वास जनतेचा विजयोत्सव भाजपाचा नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा हा सन्मान सोहळा इथं आयोजित केलेला असताना या मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेल्या संपूर्ण सोलापूरकरांना इथे संबोधण्यासाठी, भेटण्यासाठी आणि आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी या राज्याचे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब इथं आवर्जून उपस्थित आहेत। तेव्हा संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीनं त्यांचं स्वागत सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि यासाठीच महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक
लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करते. सोलापूर महानगरपालिकेचे लोकप्रिय असे महापौर असलेले सन्माननीय विनायकदादा कोंड्याल, याचबरोबर जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष सन्माननीय श्री दीपकजी वैद्य, याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले सन्माननीय इंद्रजित भाऊ पवार यांच्यासोबतच मी विनंती करते. गटनेते नरेंद्रजी काळे आणि गटनेत्या रश्मी दिदी बागल या सर्वांनी मिळून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत आपल्या संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने करावं. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या गळ्यातली पवित्र अशी तुळशी माला देऊन आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत इथं होतंय. खरं तर महाराष्ट्र घडवणं ही फक्त जबाबदारी नाही, तर ती एक जिद्द आहे, एक ध्यास आहे. निर्णयाच्या ताकदीवर विकासाची नवा दिशा देणारा आणि त्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देत पुढे जाणारे, इतिहास लिहिणं ज्यांची सवय झाली आहे आणि नेतृत्व ही ज्यांची ओळख बनली आहे, असे ठाम दूरदृष्टी असलेलं नेतृत्व महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे देऊयात आणि तमाम सोलापूरकरांच्या वतीनं त्यांचं स्वागत, त्यांचं यथोचित सन्मान या निमित्तानं आपण इथे करूयात. याचबरोबर सन्माननीय महापौर विनायकजी कोंड्याल साहेब यांच्या शुभ हस्ते विघ्नहर्ता गणपतीचं मूर्ती देऊन, गणपतीची प्रतिमा आणि मूर्ती देऊन त्यांची ही भेटवस्तू या ठिकाणी देऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत महापौर साहेबांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. याचबरोबर सन्माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचं ही स्वागत सन्मान आपण इथे करतोय. मी त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी विनंती करते. सन्माननीय शहर अध्यक्षा आमच्या रोहिणीताई तडवकर, जिल्हाध्यक्ष असलेले शशिकांत दादा चव्हाण या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. संकटाशी दोन हात करत वाट त्यांनी स्वतःच तयार केली. अनेकांना वाटलं आता थांबतील, पण जिद्दीची ज्योत त्यांनी कधीच विझू दिली नाही. प्रत्येक वळणावरती ते लढत राहिले, परिस्थिती समोर ते कधीही झुकले नाही आणि शेवटी ठामपणे निर्धारानं त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आपण इथे हा विजय मिळवून आणला. एकदा जोरदार टाळ्यांची दाद त्यांच्यासाठी देऊयात. महापौर सन्माननीय विनायकदादा कोंड्याल यांच्या वतीनंही भेटवस्तू आदरणीय पालकमंत्री साहेबांना या ठिकाणी देण्यात येते आणि त्यांचं स्वागत या सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथे करणार आहोत. मी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या सन्माननीय निमंत्रित मान्यवरांचं पुनश्च एकदा इथं स्वागत करते आणि यानंतर आपण नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान सोहळा या मंचावरती घेणार आहोत. मी आमंत्रित करते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आपलं नाव घेतल्यानंतर आपण लवकर मंचावर यावं आणि सहकार्य करावं. मी विनंती करते सोलापूरमध्ये महापौर म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सोलापूर शहरात सर्वाधिक मताने निवडून आलेले सन्माननीय श्री विनायकदादा कोंड्याल महापौर सोलापूर महानगरपालिका, याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वैद्य, याचबरोबर महापौर उपमहापौर असलेल्या सन्माननीय ज्ञानेश्वरीताई देवकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उत्तर सोलापूरचे कणखर नेतृत्व आमचे इंद्रजित दादा. नाही, मला नाव एकदम या निमित्तानं उपमहापौर असलेल्या ज्ञानेश्वरीताई देवकर यांचं स्वागत सन्मान होतोय. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उत्तरचे लोकप्रिय कणखर युवा नेतृत्व इंद्रजित भाऊ पवार यांना आमंत्रित करते. सोलापूर महानगरपालिकेचे कणखर असे सभागृह नेते लोकप्रिय युवा नेते नरेंद्रजी काळे यांना आमंत्रित करते. जिल्हा परिषद भाजपाच्या गटनेत्या करमाळ्याच्या लोकप्रिय अशा युवा नेतृत्व असलेल्या सन्मान्य रश्मीताई बागल यांना आमंत्रित करते. सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या कणखर सभापती असलेल्या आदरणीय आमच्या रंजिताताई चाकोते यांना सुद्धा मी आमंत्रित करते. हे बघा, सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांची दाद प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी देऊयात, त्यांचं कौतुक करूयात आणि या आनंदोत्सवामध्ये आपण ही सहभाग घेऊयात. अरे टाळ्या टाळ्या, जोरदार टाळ्यांची दाद. यानंतर आमंत्रित करते जिल्हा परिषदेचे सभापती चेतनसिंहजी केदार सावंत यांच्यानंतर जिल्हा परिषद सोलापूरचे सभापती असलेले रामप्पा चिवड शेट्टी यांना मी आमंत्रित करते. यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापती सौभाग्यवती संस्कृतीताई राम सातपुते यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करते. या निमित्तानं यानंतर मी आमंत्रित करते
आमचे जिल्हा परिषदेचे सभापती कुमारी अमृता नागनाथ वाघे यांनीही कृपया मंचावरती उपस्थित राहत आपला सन्मान स्वीकारावा। इकडे अक्कलकोट नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दादा म्हणले सन्मानी आमच्या संस्कृतीताई राम सातपुते सभापती जिल्हा परिषद सोलापूर यांना मी आमंत्रित करते। यानंतर कुमारी अमृता वाघे सभापती जिल्हा परिषद यांना आमंत्रित करते। कुमारी अमृता नागनाथ वाघे, अरे टाळ्यांचे दाद आपण सगळे देताय यासाठी तुमचेही सगळ्यांचे आभार। जोरदार प्रतिसाद प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रत्येक भाजपा प्रेमींच्या वतीने इथे होतोय। यानंतर नगर परिषद अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन दादा कल्याण शेट्टी यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करते। अक्कलकोटला विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जाणारे लोकप्रिय खंबीर नेतृत्व मिलन दादा कल्याण शेट्टी। यानंतर मैंदर्गी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ अंजली बाजारमठ मॅडम यांना सुद्धा मी या निमित्ताने आमंत्रित करते। सौभाग्यवती अंजली बाजारपट नगराध्यक्षा नगर परिषद मैंदर्गी यांचाही सन्मान आदरणीय देवाभाऊंच्या शुभ हस्ते होतोय। यानंतर बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले यांना आमंत्रित करते। नगर परिषद अनगर सन्मान्य सौभाग्यवती प्राजक्ताताई पाटील यांनाही आमंत्रित करते नगराध्यक्षा। याचबरोबर आमंत्रित करते करमाळा पंचायत समिती सभापती सौ पूजा ढेरे यांनी मंचावरती उपस्थित राहत आपला सन्मान आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते इथं स्वीकारावा। पूजाताई ढेरे यांच्यानंतर उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती सौ तेजस्विनी बोराडे यांना सुद्धा यानंतर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते। सोलापूर शहर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित अशा लोकप्रतिनिधींचा हा सन्मान सोहळा या महाविजयी मेळाव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बघतोय आणि जोरदार टाळ्यांची दाद देऊन प्रत्येकाचं कौतुकही करतोय। अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सौ रश्मी हिप्परगी यांना सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते। रश्मी हिप्परगी सभापती पंचायत समिती अक्कलकोट यांच्यानंतर पंढरपूर पंचायत समिती सभापती श्री शुभम आगवणे यांना मी यानंतर आमंत्रित करते। पंढरपूरच्या पंचायत समितीचे सभापती श्री शुभम आगवणे यांच्यानंतर माढा पंचायत समिती सभापती श्री पंडित देशमुख यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं अशी मी विनंती करते। कमीत कमी आपल्या तरी लोकप्रतिनिधींसाठी टाळ्या वाजवाल अशी अपेक्षा आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं सन्मान करूयात। बार्शी पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोंगे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते। यांच्यानंतर मोहोळ पंचायत समिती सभापती असलमजी चौधरी यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते। सन्माननीय असलमजी चौधरी सभापती पंचायत समिती मोहोळ, जोरदार टाळ्यांची दाद प्रत्येक लोकप्रतिनिधींसाठी आपण सर्वांनी द्यावा। यानंतर पंचायत समिती दक्षिण सोलापूर सन्माननीय श्री संदीपजी टेळे सभापती यांना आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते। दक्षिण सोलापूरचे पंचायत समितीचे सभापती संदीपजी टेळे यांनी आपला सन्मान स्वीकारावा। यानंतर मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती सौ दीपाली ताड यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। मंगळवेढा पंचायत समिती सभापती सौ दीपाली ताड यांचा सन्मान इथे संपन्न होतोय। यांच्यानंतर सांगोला पंचायत समिती सभापती सौ पूनमताई इंगळे यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करते। या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींबरोबरच सोलापूर शहराच्या लोकप्रिय अशा शहराध्यक्ष असलेल्या आदरणीय आमच्या रोहिणीताई तडवळकर यांचाही विशेष सन्मान आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते इथं होतोय। मी शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी आपला सन्मान इथं स्वीकारावा अशी विनंती करते। याचबरोबर आता तिकडे जाऊन आल्यावर यानंतर आमंत्रित करते जिल्हाध्यक्ष सन्मान्य शशिकांत नाना चव्हाण यांनी सुद्धा कृपया आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती करते। आणि यानंतर एक विशेष सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीने इथं होतोय। या सगळ्या टीमचे यशस्वी कर्णधार असलेले आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचा विशेष सन्मान इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते। भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा
मोठ्या दिमाखामध्ये प्रत्येक नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकामध्ये फडकवणारे आणि या विजयाचे खऱ्या अर्थानं या संपूर्ण टीमचे यशस्वी कर्णधार आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे देऊयात आणि त्यांच्याही कार्यकर्तृत्वाचा गौरव आपण या सोहळ्याच्या निमित्ताने इथे करूयात. मी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या आदरणीय मान्यवरांचे आभार व्यक्त करते. सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते. आणि आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मागच्या सभेमध्ये आदरणीय देवाभाऊंनी सांगितलं की तुम्ही एक हाती आपली सत्ता भाजपावरती द्या आणि भाजपावरती विश्वास ठेवा आणि त्यावेळेस मी नक्की तुमच्या सगळ्याचं कौतुक करण्यासाठी येतो. हा शब्द आदरणीय देवाभाऊंनी दिला आणि आज हा शब्द पुरा करणारे आदरणीय मुख्यमंत्री साहेब नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद द्यायची आहे. फक्त इतिहास लिहिणं त्यांचं खरं तर कर्तव्य नाहीये, तर प्रत्येक दिलेल्या शब्दाला जागणं हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यानं पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांमध्ये बघितलेले आहे आणि ते मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. यानंतर मी उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजच्या या महाविजयी मेळाव्याच्या प्रसंगी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांनी या प्रसंगी आपले विचार, आपलं मनोगत आणि या महाविजयी मेळाव्या प्रसंगी आपल्या हृदयातील या भावना या प्रसंगी व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करते. आज सोलापूर शहराच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस आहे. आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करेन, एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे. मतं द्यायला एवढं मजबूतीनं देतात तेवढ्याच मजबूतीनं टाळ्याही वाजल्या पाहिजेत. या टाळ्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी आहेत की ज्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं सोलापूर जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. एक विश्वास निर्माण केला की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलो तर आमच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करेल. हा विश्वास खऱ्या अर्थानं जनतेचा संपादन करण्याचं काम ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं त्यांचं मी मनापासून आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्यासोबत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोलापूरचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ आमदार आणि थोडा वेळ आमदार साहेब थोडा वेळ थांबा, सगळी पत्र आता. या स्टेजवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सोलापूर शहराचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय विजय कुमारजी देशमुख,
सन्माननीय सुभाष बापू देशमुख, आमचे युवा तरुण तडफदार आमदार, आमचे मित्र सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, सन्माननीय समाधानदादा अवताडे, सोलापूर शहरचे युवा आमदार सन्माननीय देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वैद्य, या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे दुसरे आमदार आणि माझे सहकारी मित्र सन्माननीय योगेशजी टिळेकर, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माझे मित्र सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले स्वामी जयसिद्धेश्वर स्वामी महाराज माजी खासदार, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय प्रशांतजी परिचारक मालक आमचे मित्र, त्यासोबत उपस्थित असलेले राजन मालक, पलीकडे उपस्थित असलेले दिलीप मालक, आमचा रणजित भैया, यशवंतजी माने, सगळे स्टेजवरचे सन्माननीय, खास करून कोंड्यालजी आमचे शहराचे महापौर, आमचे मित्र आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये खूप मोठी झुंज दिली आणि प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करून भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व ज्या माणसांनी जिवंत ठेवले ते राम सातपुते, त्यांच्यासोबत एकदा जोरदार पुन्हा टाळ्या वाजवायच्या एकदा सगळ्यांनी. या टाळ्या आमच्या शहराध्यक्षासाठी आहेत. आमच्या शहराध्यक्षा कडक शिस्तीनं त्यांनी साहेब ही निवडणूक पार पाडली. सगळ्यांना शिस्त लावण्याचं आणि प्रसंगी कुणावरही ओरडण्याचं काम आम्ही फक्त त्यांना स्टेनगन म्हणून त्यांचा वापर केला. त्यासोबत या ठिकाणी आमचे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत शशिकांत नाना चव्हाण, सगळ्यांची नावं घेणं वास्तविक पाहता अपेक्षित आहे. या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. सन्माननीय शिवाजीरावजी सावंत असतील, सन्माननीय शहाजी पवार असतील, आमच्या गटनेत्या रश्मीताई बागल आहेत, सन्माननीय गटनेते नरेंद्र काळे आहेत, नरसिंगजी मेंगजी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं, स्टेजवरच्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, स्टेजच्या पलीकडच्या बाजूला एक मोठं स्टेज आहे आणि त्या स्टेजवर आमच्या शहराचे सगळे नगरसेवक बसलेले आहेत. आमच्या ग्रामीण मधले सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य बसलेले आहेत, सगळे पंचायत समिती सदस्य बसलेले आहेत आणि त्यासोबत आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य पण त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे प्रचंड मोठं वैभव साहेब आज जे आमच्या पुढे दिसतंय ते भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याच्या प्रचंड मेहनतीनं आणि त्यांनी घेतलेलं कष्ट याच्यामुळे हे वैभव साहेब आपल्याला सगळ्यांना समोर पलीकडे दिसतं. आपल्या सगळ्यांचं खूप मोठ्या संख्येनं एवढं मोठं ऊन असताना आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या माता भगिनी, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंधू आणि पत्रकार बंधू, साहेब आजचा दिवस आज सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक असा दिवस आहे आणि खास करून भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक दिवस आहे. साहेब, सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा स्वतःच्या ताकदीवर सोलापूर शहराचा महापौर हा पहिल्यांदा झालेला आहे. मागच्या वेळी 49 जागा आपल्या निवडून आल्या, त्यामध्ये आपण आणखी काही लोकांना सोबत घेतलं आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला. पण आता आम्ही 102 पैकी 87 जागा निवडून आणून आम्ही सोलापूर शहरामध्ये ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनतीनं मिळवलं. आणि आज आम्हाला सांगायला अभिमान होतो साहेब की आज महापौर आमच्या सोबत आहेत, उपमहापौर आमच्या सोबत आहेत, सभापती सगळे सोबत आहेत, स्टँडिंगच्या चेअरमन सोबत आहे आणि 87 नगरसेवकांची फौज आणि त्याच्यासोबत आम्ही कॉप्ट केलेले 8 नगरसेवक असे 95 नगरसेवकांची फौज आता शहरामध्ये आमच्याकडे आहे. आणि याला कारण साहेब जनतेनं विश्वास टाकला भारतीय जनता पक्षावर आणि साहेब खऱ्या अर्थानं जो विश्वास टाकला आपल्यावर, आपण या शहराला विश्वास दिला
जो जो शब्द आपण या शहराला दिला तो प्रत्येक शब्द आपण पूर्ण करण्याचं काम साहेब आपण केलं. म्हणून सोलापूर जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला. सगळ्यात पहिला विषय साहेब होता विमान सेवा. ही सोलापूर शहराच्या दृष्टीनं प्रचंड महत्वाची सेवा होती की जी सेवेतनं सोलापूर शहर जगाशी जोडलं जाईल. आणि सगळ्या लोकांच्या भावना होत्या आमचं विमान कधी चालू होतंय, आमचं विमान कधी चालू होतंय. साहेब आपण ते विमान चालू केलं. आज गोव्याला विमान जातं. अनेकांनी सांगितलं गोव्याला विमान कसं चालल. साहेब हाऊसफुल विमान गोव्याला जातं आणि दुसरी फेरी चालू आता करण्याचा निर्णय आता त्या कंपनीने घेतलेला आहे. आता दुसरा विषय मुंबईचं विमान सेवा चालू झाली. तिरुपतीला भविष्यात होईल साहेब. परंतु आमची एक विनंती या निमित्तानं साहेब आहे, या सगळ्या विमानसेवा होत असताना मुंबईची विमानसेवा आमची अगदी ऑड टायमिंगला आहे. आता नवी मुंबईचं विमानतळ चालू झालंय. आम्हाला सोयीचा सकाळचा स्लॉट आपल्याला मिळावा आणि सकाळी या सोलापूर शहरातनं मुंबईला जायची संधी मिळावी अशा पद्धतीची भावना या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. दुसरा विषय साहेब आपण आलात आणि सोलापूर शहरामध्ये IT पार्क करतो हा शब्द दिला. फक्त शब्द आपण दिला नाही साहेब, तर आता IT पार्कला मान्यता दिली. त्याच्या जमिनीचं अधिग्रहण जमीन आपण IT पार्कसाठी दिली आणि आता IT पार्कचं प्रत्यक्षात काम करण्याची प्रक्रिया भविष्यात चालू होईल. सोलापूर शहरातल्या युवकांच्या आणि या जनतेचा आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे की या शहराचं वैभव पुन्हा प्राप्त करून आमचे देवेंद्र फडणवीसच आम्हाला देऊ शकतात, भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. म्हणून साहेब खऱ्या अर्थानं लोक आपल्या पाठीशी उभी राहिली. आपण आणि शब्द दिला शहराला. शहराच्या पाणी पुरवठ्याचा साहेब दुहेरी पाईपलाईन आपण केली. दुहेरी पाईपलाईन केली साहेब. आमच्या उजनीतलं 12 TMC पाणी आपण वाचवलं. फक्त पाईपलाईन केली नाही, त्याच्यासोबत पाणी वाचवण्याचं काम आपण केलं. ती पाईपलाईन साहेब कंप्लीट झाली आणि आता शहरातल्या वितरण व्यवस्थेसाठी पहिल्यांदा 872 कोटी आणि साहेब आता 1400 कोटी रुपये खर्च करून या शहरातली सगळी अंतर्गत पाण्याची व्यवस्था बदलून रोज पाणी देण्याचा निर्णय आपण घेतोय. त्यालाही पैसे देण्याचा आपण निर्णय घेतला. त्यामुळं वस्त्रोद्योगाला चालना देण्याचा विषय असेल साहेब, यालाही आपल्याकडून आमची मागणी आहे. इचलकरंजीला ज्या पद्धतीनं वस्त्रोद्योगाला सवलती मिळतात त्या सवलती आमच्या सोलापूर शहरातल्या वस्त्रोद्योगाला मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आम्ही निमित्तानं आहे. त्याही लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहायचं काम केलं. त्यामुळे साहेब सोलापूर शहरात जे जे मागितलं ते सगळं देण्याचं काम केलं. एक उड्डाणपुलाचं काम राहिलंय, त्याच्यामध्ये जमिनीच्या अधिग्रहणाचा विषय थोडा आहे, तोही विषय आपण मार्गी लावतोय. आमच्या स्तरावरचं कलेक्टरच्या स्तरावरचं अधिग्रहण आम्ही अंतिम टप्प्यात आणलंय. परंतु केंद्रीय काही खात्याचं म्हणजे रेल्वेचं आहे, डिफेन्सचं आहे आणि दूरसंचार विभागाचं आहे, थोडंसं त्यांच्या परवानग्या आल्या तर या शहरातला उड्डाणपुलाचा विषय संपेल आणि सगळे विषय मार्गी लागतील. त्यामुळे हे सगळे विषय आपण साहेब मार्गी लावत आहे आणि आपल्यावर विश्वास आहे. म्हणूनच या जनतेनं या सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठं यश आपल्याला दिलं. म्हणून पुन्हा एकदा मी आपलं मनापासून या ठिकाणी साहेब आभार मानतो आणि आपल्या कायम सोलापूर शहर आपल्या ऋणात राहील आणि कायम सोलापूर शहराच्या आपल्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण कराल अशी भावना व्यक्त करतो. साहेब सोलापूर शहरामध्ये आम्हाला यश मिळालं. अनेक लोकांनी सांगितलं सोलापूर शहरापुरतं भारतीय जनता पक्ष मर्यादित आहे, शहरी भागात भारतीय जनता पक्ष असतो. आणि म्हणून आम्ही आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दाखवू अशा पद्धतीच्या वल्गना अनेक लोकांनी केल्या. पण साहेब मला सोलापूर शहरातल्या जनतेसोबत सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मनापासून आभार मानायचे आहेत की साहेब शहरात यश दिलंच, पण सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये 30 वर्षाचा इतिहास साहेब मला माहिती आहे. या 30 वर्षात कधीही एका पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आली नाही. पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, स्वतःच्या ताकदीवर आला आणि 38 जागा घेऊन आला साहेब. 38 जागा घेऊन आता जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सगळ्यांच्या निवडी झाल्या आणि प्रचंड मोठा विश्वास आमच्यावर या जनतेने टाकला. साहेब जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली, पण दुसऱ्या बाजूला 11 पंचायत समिती या जिल्ह्यामध्ये आहेत आणि या 11 पंचायत समितीपैकी 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले आणि अख्खा जिल्हा साहेब भारतीय जनता पक्षमय करण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी आणि या जिल्ह्यातल्या जनतेनं साहेब केलं. त्यामुळं या जनतेनं प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे. साहेब आमच्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलंय
आता आपल्याला जनतेचं काम करायचं आहे. ज्या विश्वासानं जनता आमच्या सोबत आली त्या विश्वासाला पात्र राहून आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. साहेब, आपल्या साक्षीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझा विनंती आहे, आमच्या सूचना पण आहेत की आता ज्या जनतेनं आपल्याला प्रेम दिलंय, ज्या जनतेनं आशीर्वाद ज्या कारणासाठी दिलाय त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचंय. आपण सगळे मिळून साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाला शब्द देऊ की आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करू. हे साहेब आम्ही या निमित्तानं आपल्या साक्षीनं सांगतो. पुन्हा एकदा साहेब, हे सगळं होत असताना नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या. 4 नगरपालिकामध्ये साहेब आमचे नगराध्यक्ष निवडून आले. 3 नगरपालिकामध्ये आमचं बहुमत आलं, पण आमचा नगराध्यक्ष निवडून आला नाही. परंतु सगळ्या माध्यमामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साप अशा पद्धतीच्या बातम्या छापून आणण्याचं काम केलं. पण साहेब, सांगायला आम्हाला अभिमान वाटतो, पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला. या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवल्या. आमचं चिन्ह आम्ही जनतेपर्यंत नेलं आणि भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळणार नाही अशा ठिकाणी आम्ही स्वतःचं पॅनल उभं केलं आणि ताकदीनं भारतीय जनता पक्ष पुढे आला. सांगायला आनंद होतो साहेब, 2017 साली निवडणूक झाली. 31 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते. 31 त्यातले 21 बाजूच्या सचिनदादाचे होते. अख्ख्या जिल्ह्यातनं 10 नगरसेवक होते. साहेब, या निवडणुकीमध्ये आम्ही जिल्ह्यातनं 144 नगरसेवक निवडून आणले आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद दाखवून देण्याचं काम केलं. आणि आज या सगळ्या गोष्टीचा साहेब आम्हाला मनापासून आनंद आहे की आपण जी जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्यावर टाकली त्या जबाबदारीला पात्र राहून काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यातून हे यश साहेब आपल्या भारतीय जनता पक्षाला या निमित्तानं मिळालं. साहेब, आता खूप बोलण्यासारखा विषय मी आज बोलणार नाही आणि आज काही फार मागणार पण नाही. साहेब, सगळं आपण देत आहे, पण हे देत असताना 1-2-3 विषय मी फक्त बोलणार आहे. साहेब, लिंगायत समाजाचा हा खूप मोठा पट्टा आहे आणि सगळे लिंगायत समाज बांधवांनी खूप भरभरून प्रेम आपल्याला दिलेलं आहे. मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हावं ही आमच्या लिंगायत समाजाची अनेक दिवसापासूनची भावना आहे. साहेब, पहिल्या बैठका झाल्यात, जागेचा विषय आता सुटलेला आहे. 15 एकर जागा आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये त्याला देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. साहेब, ते स्मारक व्हावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आपण सगळं दिलंय. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय साहेब, आता काय बोलणार मी याच्यापेक्षा अधिक. साहेब, या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये सगळ्यांनी एकदा जोरदार पुन्हा साहेबांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं. साहेब, आमच्या पंढरीच्या नगरीचा विकास करण्याचा निर्णय आपण घेतला. पंढरपूरच्या कॉरिडॉरचं काम तातडीनं चालू व्हावं अशा पद्धतीचं नियोजन आपण करताय. आणि जसं उज्जैन झालं, जसे काशी विश्वेश्वराचा विकास झाला, जसा अयोध्येचा विकास झालाय, त्याच धर्तीवर आमच्या पंढरीचा विकास करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. तेही काम आता पुढे जाईल. या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब, सावता महाराजांचा आरणचा विषय असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, पंढरपूरच्या कॉरिडॉर पासून या सगळ्यामध्ये आपण खूप ताकदीनं या जिल्ह्याच्या विकासामध्ये काम करताय. एवढंच हे काम करत असताना मी जाताना एवढीच विनंती करेन, या जनतेनं जो विश्वास टाकलाय आपल्यावर, या जनतेच्या विश्वासाला आम्ही सगळेजण पात्र राहायचा प्रयत्न करू. आपण या जिल्ह्याला कायम प्राधान्य दिलेलं आहे. कायम या जिल्ह्याला आपण अधिकचं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात पण आपण या जिल्ह्यावर असंच प्रेम कराल आणि मी खात्रीनं सांगतो साहेब, हा जिल्हा असाच आपल्यावर प्रेम करत राहील. 100% हा जिल्हा भारतीय जनता पक्षामध्ये कायम राहील. मी पुन्हा जाताना फक्त एवढंच सांगणार आहे साहेब, आमचा देवेंद्र दादा असेल या ठिकाणी बसलाय, एकदा देवेंद्र दादासाठी पण टाळ्या वाजवा एकदा. साहेब, प्रचंड ताकदीनं महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना रात्र दिवस मेहनत केली. बापूंनी केली, मालकांनी केली, देवेंद्र रात्रंदिवस मेहनत करण्याचं काम केलं आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय मिळाला. कधी कुणाच्या स्वप्नात नव्हता असा साहेब. अगदी सगळ्यांचं एक्झिट पोल चुकून हा निकाल आला. सचिन दादा, आपलंही मनापासून कौतुक या ठिकाणी करेन. दादानी आम्हाला ग्रामीण भागात काम करत असताना मदत केलीच, पण शहरामध्ये त्यांची खूप चांगली मदत आम्हाला झाली. त्यांचं मनापासून कौतुक करेन. बापू असतील, आमचे मालक असतील, यांचं कायम आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहिलं. या सगळ्यांचं मनापासून कौतुक करत असताना साहेब, पुन्हा एकदा मी आमच्या